राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये आता पक्ष संघटनेमध्ये फेरबदल व्हायला सुरुवात झालेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांच्या नावावर सुनित्रा पवार यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि वैशाली नागवडे स्वतः आपल्यासोबत आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. याआधी तुम्ही अनेक पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भूषवलेत, पण यंदा तुम्हाला राज्यस्तराचं पद भेटलेलं आहे. काय आव्हान असणार आहेत पक्षामध्ये? महिलांना कशा पद्धतीने न्याय तुम्ही देणार आहात? खरं तर पद मिळाल्यानंतर अजितदादांची आठवण प्रथम येते आणि अजितदादांची जी ओळख होती कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये, अजितदादांचा स्वप्नातला महाराष्ट्र साकारण्याचं काम करण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून करणार आहे. पक्षांतर्गत काय आव्हानं असणार आहेत तुम्हाला, जेणेकरून पक्षामध्ये जी काही नाराजी होते किंवा अनेक वेळा महिलांचे गळचेपी होताना पाहायला मिळालेलं आहे, याआधी सुद्धा जाहीररित्या ते ऐकायला मिळालेलं आहे, तशा पद्धतीच्या चर्चा या पुढील काळामध्ये होऊ नये, महिलांमध्ये एक संवाद असावा, यासाठी तुम्ही महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काय करणार? तुमचं काय ठरलंय रणनीती अशी काही? नक्कीच महिला म्हणून नाही, पण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अजितदादांनी जे कार्यकर्त्याला पक्षाचा कणा इथून मागच्या काळात संबोधून कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं आणि शेवटचा माणूस हा पक्षाचा खऱ्या अर्थानं तो माणूस पाठबळ देत असतो. त्या पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची मानसिकता आहे. त्याचबरोबर आत्ताच्या सिटिंग पदाधिकारी असतील, ज्या काही ना काही कारणामुळे पक्षाच्या बाजूला गेल्या असतील आणि नवीन जोडणाऱ्या महिला असतील, अशा सगळ्यांना 3 स्टेजमध्ये एकत्र घेऊन काम करण्याचा मनोदय आहे. आव्हान काय वाटतं तुम्हाला? कारण की गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होतं. पक्षामध्येच अनेक वेळा महिलांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती. तर आता तुमच्याकडं ही सगळी जबाबदारी आलेली आहे. तर काय पहिलं आव्हान असणार आहे पक्षांतर्गत? पहिलं तर पक्षांतर्गत पक्षाचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये काय काय आहे, कुठे रिक्त आहे का, रिस्ट्रक्चरिंग करण्याची गरज आहे का, हे सगळं पाहिलं जाईल एक साधारण 4-5 दिवसात आणि त्यानंतर संघटना बांधणीचं काम सुरू होईल. पण फक्त संघटनेच्या महिला नाही, तर ज्या पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेला निवडून येतात, कारण शेवटी पक्षाने सगळी पदं आपल्याला प्राप्त झालेली असतात. मग त्या काही कारखान्याचे डायरेक्टर असतील, बँकेच्या डायरेक्टर असतील किंवा अनेक सहकारी संस्थांच्या डायरेक्टर असतील, या महिलांना सुद्धा संघटनेमध्ये सामावून काम केलं जाईल. कारण शेवटी संघटनेत काम करत असताना प्रशासन आणि संघटना ह्या दोन्हीचा मेळ घालून काम करण्याची भूमिका राहील. योगायोगानं पक्ष सत्तेत आहे आणि आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे महिलांचा सगळ्यांचं कॉपरेशन मिळून आम्ही आणखी महिलांसाठी काही वेगळं काम करू शकतो का याच्यावर भर दिला जाईल. फेरबदल होतील महिला संघटनेमध्ये? नाही, आता फेरबदल असा मी शब्द वापरणार नाही. जी महिला पक्षाच्या कुठल्याही पदावर असेल तिला बरोबर घेऊनच काम केलं जाईल. कुठल्याही महिलेला असं वाटणार नाही की बाबा मला दूर केलंय. अशा भूमिकेतनं मी एकत्र घेऊन सगळ्यांना काम करणार आहे. आता सध्या इलेक्शन नाही आहेत, बराच कालावधी आहे अजून इलेक्शनला, पण त्याआधी पक्ष मजबूत करण्यासाठी महिला म्हणून तुम्ही काय करणार आहात? सगळ्या महिलांना मी सांगितलं तसं की 3 स्तरावर महिला वेगवेगळ्या आहेत की ज्या आता सिटिंग थोडं काम करतात. काही तुम्ही जसं म्हणाला की 6 महिने आता म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत, 4 महिने झाले असेल. थोड्याशा महिला कदाचित बाजूला गेल्या असतील, थोडंसं डिस्टर्बन्स आहे प्रत्येकाच्या मनात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजितदादा नाहीत ही सगळ्यांची मानसिकता, जे प्रत्येकाला वाटतं की आमचं काय होणार, परंतु आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या माध्यमातून आणि पक्षाचे सर्वच पदाधिकारी, मग प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, कार्याध्यक्ष राष्ट्रीय प्रफुल्लभाई पटेल असतील, भुजबळ साहेब असतील, पार्थदादा असतील, जयदादा असतील आणि पक्षाच्या प्रत्येक मंत्री महोदय, आमदार, खासदार यांना विचारात घेऊन पक्ष संघटना बांधण्याचं काम करणार. अशी एक चर्चा सोशल मीडियावर आहे की आता या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत, म्हणजे तुमच्या आहे, युवक काँग्रेसची आहे, विद्यार्थी काँग्रेसची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मराठा समाजाला स्थान देण्यात आलेलं आहे, ओबीसी समाजाला डावललं जाते, अशी एक चर्चा सोशल मीडियामध्ये चालू आहे. तुमच्यापर्यंत पण ती आली असेल, तर त्याच्यावर काय म्हणायचं? नाही, असं काही नाही समाज म्हणून. मग आता असं होतं की आता समजा इथून मागचे अध्यक्ष सगळ्यांना ओबीसींना संधी मिळालेलीच आहे, पुढच्या काळात काही वेगळ्या पदांवर द्यायची मानसिकता असेल. त्याच्यामुळे ही जी चर्चा आहे ही फोल आहे.
सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. पुरोगामी विचारांचे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन जाणारा हा पक्ष आहे. अजितदादांचा स्वप्नातला महाराष्ट्र करायचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचीच भूमिका आहे. आता या सगळ्या नियुक्त्या झाल्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यातलेच अधिकारी, म्हणजे तुम्ही सुद्धा आहात, आकाश झांबरे आहे, तिकडे तो गाडे आहे, हे सगळे पुणे जिल्ह्यातलेच नियुक्त केलेले आहेत. म्हणजे असं काय आहे? हे नेमकं गणित काय आहे? पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, पण या ज्या राज्यस्तरावरच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पुणे जिल्हाच पुढे असते. गाडे मला वाटतं नाशिकचं आहे, चिन्मय गाडे नाशिकचे आहेत ते. आकाश जांभळे ती राष्ट्रीय पातळीवरचं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये कदाचित काही वेगळं नियोजन वरिष्ठांचं असावं. आणि असं काही नाही आहे की बाबा पुणे जिल्हा म्हणून प्रत्येकाकडे काही वेगळी गोष्ट असावी किंवा प्रत्येकाची एफिशियन्सी, याचा अर्थ जे इच्छुक होते ते कमी एफिशियंट आहेत असं नाही. प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धतीची जबाबदारी सोपवली जाईल. काल मुंबईत एक बैठक झाली प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत, आणि त्या बैठकीमधली काही माहिती आता समोर येते की पक्ष संघटनेमध्ये म्हणजे जे प्रदेशाध्यक्ष पद आहे ते सुद्धा आता बदला, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर आगामी काळामध्ये ते सुद्धा पद बदललं जाईल. मीडिया पुढे येऊन कोणी पक्षाने सांगितलंय का, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय का? असं काही नाही. बातम्या होत असतात राजकारणात. आता ही बातमी किती खरी आहे, किती खोटी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही. आम्ही टीमवर्क म्हणून तटकरे साहेब असतील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा आम्ही सगळेच पदाधिकारी एकत्रितपणे चांगलं काम करणार आहोत. प्रत्येक महिलेला न्याय दिला जाईल पक्षामध्ये तुमच्या कार्यकाळात? 100% न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कुठलंही काम करत असताना 100% रिझल्ट कोणाचंच लागत नाही. 100% मार्कसुद्धा आपल्याला परीक्षेत पडत नाही. परंतु तिला मी पक्षापासून लांब आहे अशी भावना कदापि होऊ देणार नाही. सुनेत्रा पवारांनी तुमची नियुक्ती केली, तुम्हाला ज्यावेळेस नियुक्ती पत्र दिलं तर काय सांगितलेलं आहे त्यांनी? कशा पद्धतीने काम करा, काय सूचना दिल्या? खरं सांगू, सगळ्यात पहिल्यांदा सूचना अशी होती की अजितदादा सकाळी 6 वाजता कामाला लागायचे. वैशाली सकाळी उठून पहिलं कामाला लागा. त्याचं पालन करणार? 100% करावंच लागणार. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.